पन्हाळगडावरील ही अतिशय अनमोल अशी संपत्ती म्हणजे आपली शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, सोबतच संभाजी महाराज दुसरे यांचं मंदिर आणि इथं देवीचंही मंदिर आहे अंबाबाई आणि त्याच्याच बाजूला ब्रह्मेश्वराचंही मंदिर आहे। पन्हाळगडावर अशी भरपूर सारी मंदिरं आहेत, छोटी मोठी, म्हणजेच विठ्ठलाचं देखील मंदिर आहे। आता हा सोमेश्वर तलाव आहे, याच्याच काठाला म्हणजे याच्याच बाजूला दोन मंदिर आहेत। एक तर विठ्ठलाचं मंदिर आहे, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण या सोमेश्वर तलावाकडे जातो त्या रस्त्यालाच एक छोटं पहिल्यांदा मंदिर लागतं, ते विठ्ठलाचं मंदिर आहे। आणि जे इथून दिसतं म्हणजे इथं झूम केल्यानंतर हा मंदिर दिसतं ना, ते आहे सोमेश्वराचं मंदिर। आता सोमेश्वर तलावाच्या काठाला सोमेश्वराचं म्हणजे महादेवाचंच मंदिर आहे। पहिल्यांदा तर इथं आपण जाणार आहोत विठ्ठल मंदिराकडे। आता पहिल्यांदा जात असताना इथं कासव आहे आणि आत ही विठ्ठलाची मूर्ती आहे, अतिशय सुंदर मूर्ती आहे। सोबतच मंदिर हे अतिशय छान आहे, म्हणजे दगडाचं बांधकाम आहे आणि याची रचना सगळ्या जवळजवळ मंदिरांची रचना ही एकसारखीच आहे। आता विठ्ठल मंदिराहून परत पुढे गेल्यानंतर हे सोमेश्वराचं मंदिर येतं। अशा या पायऱ्या आहेत, पायऱ्या उतरून खाली जायला लागतं आपल्याला आणि बाजूलाच हा तलावा सोमेश्वर तलावा आहे आणि इथलं वातावरण अतिशय थंड आहे या सोमेश्वर तलावामुळे। आता या मंदिरात प्रवेश करण्याआधी याच्याच बाहेर असं लिहिलेलं आहे, म्हणजे लावलेला आहे बोर्ड हा, शिवरायांनी या सोमेश्वराला 1,00,000 सोनचाफ्याची फुलं सैनिकांद्वारे अर्पण केली होती। कधी ज्यावेळेस सिद्दी जोहरचा वेढा पडला होता पन्हाळगडाला, जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष हा वेढा पडलेला होता, चाललेला होता। 2 ते 2.5 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे। एवढा काळ थांबून संयमाने शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली इथून। त्यांना साथ देण्यासाठी जे खंबीर मावळे होते ना, त्यांच्यामुळेच हे शक्य झालं। शेवटी देव तारी त्याला कोण मारी ही तर म्हण माहितीच आहे सगळ्यांना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती महादेवाचा आशीर्वाद होताच। चातुर्यानं आणि चपळाईनं शिवाजी महाराजांनी इथून सुटका करून घेतली। आता हे मंदिर आहे ना, इथंच शिवाजी महाराजांनी 1,00,000 सोनचाफ्याची फुलं अर्पण केली होती। मंदिरात आत जाताना चौकटीवरती इथं गणपती, अगदी दगडी गणपती आहे, चौकटीवरती गणपती पहिल्यांदा पाहायला भेटेल। नंतर आत गेल्यानंतर ही पिंड आहे। आता हे दिवसाचं मी व्हिडिओ केलेला आहे, मागच्या वेळी जो मी व्हिडिओ पोस्ट केलेला होता तो रात्रीचा बनवलेला होता आणि हा आता बनवत आहे मी, हा दिवसाचा व्ह्यू आहे इथला। आणि याची रचना मंदिराची तुम्ही जर पाहिली तर लक्षात येईल बाकीच्या मंदिरांपेक्षा अतिशय वेगळी आहे। मोठे दगड वरतीपर्यंत बसवलेले आहेत आणि या मंदिराच्या रचनेला हेमाडपंथीय मंदिरं असे म्हणतात। म्हणजे जे हेमाडपंथीय मंदिर आहेत ते एकसारखी असतात। जी बांधकाम करणारी लोक होती ना, त्यांनी एकसारखीच मंदिरं सगळीकडे म्हणजे त्यांची रचना बनवलेली आहे, म्हणूनच त्या सगळ्या मंदिरांना हेमाडपंथीय रचना असे म्हणलं जातं मंदिराची। आता इथं दुसरं मंदिर आहे जे म्हणजे अंबाबाईचं मंदिर आहे पन्हाळगडावरील आणि त्याच्याच बाजूला ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे, म्हणजेच परत महादेवाचं इथं मंदिर तुम्हाला पाहायला भेटेल। आता या मंदिराची रचना देखील तुमच्या लक्षात येईल, जे सोमेश्वराच्या मंदिराची होती ना, सेम त्याच पद्धतीचे इथं मंदिराचे खांब आहेत आणि दगडी खांब आहेत हे, आणि सगळं मंदिर हे दगडापासून बनवलेलं आहे आणि हा बाहेरचा मंदिराचा भाग आहे। आणि ज्यावेळेस आतला भाग म्हणजे पाहायला भेटेल, ज्यावेळेस गाभाऱ्याचा भाग पाहायला भेटतो, तिथली जी मंदिराची वरची दगडांची रचना आहे ती सेम त्या मंदिरासारखी म्हणजेच हेमाडपंथीय रचना आहे आणि अतिशय सुंदर देवांच्या मूर्त्या सोबतच हे मंदिरं आहेत आणि छान वाटतं। इथलं वातावरणही खूप छान आहे आणि इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सगळं हे बांधकाम आहे ते दगडांपासून बनवलेलं आहे। आता नंतर याच्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत, म्हणजे इथं लाईटची व्यवस्था वगैरे सगळं केलेले आहेत। इतकं मोठं मंदिर आहे ना हे, बाजूलाच आता हे ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे। आता हे गेट आहे ते बंद आहे, त्यामुळं या मंदिरातून पलीकडे म्हणजे अंबाबाईच्या मंदिरातून ब्रह्मेश्वराच्या मंदिराकडे जाण्यासाठी मधून रस्ता आहे। आता त्या रस्त्यामधूनच मी आत आलेले आहे आणि इथं खांब बघितले असतील तुम्ही, सेम त्याच पद्धतीचे खांब आहेत आणि इथं जे मंदिर आहे तेही अतिशय सुंदर आहे। सेम त्याच सोमेश्वराच्या मंदिरा जशी रचना होती ना, तशीच या मंदिराची देखील रचना आहे। आतमध्ये अशी पिंड आहे आणि बाजूला अशा मूर्त्या आहेत आणि इथं वरती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सेम त्याच पद्धतीची ही रचना आहे हेमाडपंथीय आणि अतिशय छान इथलं वातावरण दगडी असल्यामुळे, मंदिरं सगळी दगडी असल्यामुळे इतकं छान वाटतं, थंडगार असं वाटतं आतलं वातावरण। आता परत आम्ही इथं पुढे आलेलो आहोत।
छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, त्याच्याच बाजूचा हा परिसर आहे. इथं आता ह्या छोट्या तोफा उभा केलेल्या आहेत. आता पन्हाळगडावरती बहुतेक ठिकाणी अशा तोफा आहेत. ज्यावेळेस आपण प्रवेश करतो गडावरती, तिथेही तुम्हाला तोफा पाहायला भेटतील, असे छोटे बुरुज. आणि इथलं बांधकाम जर तुम्ही पाहिलं असेल तर अतिशय जुनं आहे. ही एक इथली इमारत आहे. हे आहे डोळ्याचं पारणं फेडणारं मंदिर, म्हणजेच आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळा अनुभवायला भेटतो. इतकं वातावरण इथलं छान वाटतं ना, अजून वाटतं की इथं महाराजांचं कुठं ना कुठं तर या वाऱ्यामध्ये किंवा या जमिनीमध्ये, मातीमध्ये महाराजांच्या ज्या पावलांची पवित्रता आहे ना, ती अजून तिथं अस्तित्व आहे त्याचं, आणि ते आपल्याला असं अनुभवायला भेटतं. इतकं इथल्या म्हणजे वातावरणात अशी जादू आहे ना, जे की आपल्या डोक्यापर्यंत आणि आपल्या रक्तापर्यंत पोचते. किती मोठं कार्य केलेलं आहे शिवाजी महाराजांनी, जे की आपल्याला अजून त्या कार्याची इतका अभिमान किंवा त्याचा गर्व वाटतो. इतकं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि इथं बाहेरच अशा पद्धतीची इथं माहिती तुम्हाला लिहिलेली पाहायला भेटेल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे त्याच्याच बाजूला हे सगळं लिहिलेलं आहे. आता हे सगळं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला म्हणजे इतिहासाची माहिती होते, म्हणजे कशाबद्दल ही काय लिहिलेलं आहे हे सगळं आपल्याला माहिती होण्यासाठी बहुतेक ठिकाणी पन्हाळगडावरती ठिकठिकाणी अशा पद्धतीचे माहितीपत्रकं तुम्हाला पाहायला भेटतील. आणि हा पन्हाळगड हा एक सुस्थितीतील गड आहे, जिथं अगदी सगळं व्यवस्थित आहे अजूनपर्यंत तरी. इथल्या इमारती, इथले बुरुज वगैरे सगळ्या ज्या इमारती जुन्या वगैरे आहेत ते अतिशय छान म्हणजे आहेत. अजून तिथं सगळीकडे फिरता येतं, अजिबात कुठली इमारत पडलेली आहे किंवा वगैरे असं काही नाही. सगळीकडे आपल्याला इथं फिरता येतं. आता हे एक मंदिर आहे जे मी आता तुम्हाला दाखवते. वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे. म्हणजे आता याची रचना, आता हे मंदिर ही बंद होतं, परंतु या मंदिराचं जे तोंड आहे की नाही ते तुम्हाला लक्षात येईल कोणत्या बाजूस आहे. आता जी बाजू तिकडं फ्रंट साईडला येते ना, तिकडं मंदिराची चौकट नाही, म्हणजे तोंड नाही, तर इकडं आतल्या बाजूला या मंदिराचं तोंड आहे. आता बाहेर नंदी आहे, वरती तर गणपतीचं चौकटीवरती मूर्ती आहे. हे मंदिर बंद असल्यामुळे आत जाता आलं नाही, परंतु ही मंदिराची जी दिसण्याची बाजू आहे ना, दिसणारी ती अशी आहे. म्हणजे इकडं अजिबात तुम्हाला काही कळणार नाही की म्हणजे या इमारतीमध्ये काय आहे. आता आपण फायनली जात आहोत संभाजी महाराजांच्या मंदिराकडे. आता जे राजाराम महाराज होते ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज, त्यांच्या मुलाचे नावही संभाजी महाराज होते. त्या संभाजी महाराजांचं हे मंदिर आहे. अतिशय छान याचं मंदिराचंही बांधकाम आहे, म्हणजे मंदिर बनवलेलं आहे. आता इथं लिहिलेलं जी माहिती आहे त्याच्यावरूनच मी तुम्हाला इथं सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर, आणि ह्या तोफा वगैरे किती जुन्या आहेत आणि केवढ्या जड लोखंडी आहेत. आणि हे पूर्ण मंदिराचं तुम्हाला इथं बाहेरचा जो भाग आहे ना, तिथं अशा पद्धतीचे खांब उभे केलेले आहेत. मंदिराच्या प्रवेश करत असताना दोन्ही बाजूला अशा तोफा आहेत. आणि आता या मंदिराचं बांधकाम तुमच्या लक्षात येईल. पायऱ्यांवरती असं नक्षीकामही आहे. आतल्या बाजूला आता असे खांब आहेत आणि पूर्ण आतपर्यंत जावं लागतं. आतपर्यंत गेल्यानंतर ही खांबांची रचना ही तुमच्या लक्षात येईल. दोन्ही बाजूला सेम डिझाईनचे खांब आहेत अशा पद्धतीनं. आता इथं पालखी ही आहे आणि या मंदिराची रचना ही सेम हेमाडपंथीय आहे. म्हणजे इथलं जे बाहेरचं मंदिराचं सोडून जो बाहेरचा भाग आहे ना, तिथंही तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे. हेमाडपंथीय आहे, खांबाची रचना वगैरे सेम एकाच पद्धतीचं. इथं मंदिरं बांधणारी जी लोक आहेत त्यांनीच एका पद्धतीनं सगळी मंदिरं बांधलेली आहेत. आणि हे संभाजी महाराजांची आतमध्ये मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि तुमच्या लक्षात येईल अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. सगळ्या मंदिरांचं दगडी बांधकाम असल्यामुळे भरपूर अशा त्या मंदिरांच्या ज्या भिंती आहेत त्या भरपूर अशा जाड आहेत. म्हणजे आतपर्यंत ज्यावेळेस आपण मंदिरात जातो तर पूर्ण मंदिरांमध्ये अंधार असतो आणि या मंदिरातील वातावरण थंड असं असतं. सगळं दगडी बांधकाम असल्यामुळे मोठ्या मोठ्या दगडांचा इथं वापर केलेला असतो. मंदिरामध्ये जे वरती बांधकाम केलेलं असतं ते पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. अख्खा म्हणजे मोठा दगड वरती नेऊन त्याच्यावरती रेखीव काम केलेलं आहे. इथे तुम्हाला आता पूर्ण मंदिर मी फिरून दाखवत आहे. आजूबाजूचं हे मंदिराच्या बाजूला जो भाग आहे ना, तो अशा पद्धतीचा आहे. इथंही अशा पद्धतीच्या इमारती आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराच्या पाठीमागे विहीर आहे.
ते आता तुम्हाला विहीर मी दाखवत आहे. विहीर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या किती ॲक्युरेट काम केलेलं आहे. आता विहीर केवढी छोटी आहे, त्याला पाणी अजून आहे, तिथलेच पाणी वापरतात इथं सगळी, आणि पाणी वापरण्याजोगं आहे. म्हणजे